Hi friends, welcome to Shiva's Spoken English classes. Today we are going to learn how to speak English. I hope you can speak fluently English, but you have need so some understands. Yes? Okay. तुला समजतंय का? Do you understand? मी जी बोलतोय तुला समजतंय का? Our new batch started yesterday in our village. म्हणजे आमच्या गावामध्ये नवीन बॅच काल चालू झाली. समजतंय? Okay. Did you study yesterday? कालचा अभ्यास केला का तू? Yes. Okay. Which study? समजते? कोणता अभ्यास? मी तुला काय दिलं होतं काल? Today we are going to learn how to speak English fluently. समजते का? म्हणजे मी काय शिकवलं होतं तुम्हाला की इंग्रजी कसं बोलावं आणि त्यातील महत्त्वाचा टॉपिक द इम्पॉर्टन्स टॉपिक सेल्फ इंट्रोडक्शन्स. द इम्पॉर्टन्स टॉपिक. डू यू अंडरस्टँड? यस. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय शिकायचं मी तुला सांगितले बाळा. एक मिनिट थोडा साईडला. माय नेम इज काय येणार ह्याच्यामध्ये? व्हॉट इज युअर नेम? सोहम. मी तुला असं विचारलं की हाऊ ओल्ड आर यू? सोहम, डिड यू अंडरस्टँड? तुला समजतंय का? डू यू अंडरस्टँड? डिड यू अंडरस्टँड? येस, आय गॉट इट. हो सर, मला समजतंय. ओके, समजले? ओके. हाऊ ओल्ड आर यू? जर मी तुला म्हटलं तू किती वर्षाचा आहे, ह्याचा अर्थ काय होतो? तू किती वर्षाचा आहे? याचं उत्तर मला असं द्यायचं, आय एम 10 years old. Do you understand? Yes. Which class are you studying? म्हणजे तू कोणत्या वर्गात शिकत आहे? I am studying 6th standard. I am studying 4th standard. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. असं बेसिकली आपल्याला पहिल्यांदा हे आलं पाहिजे. इकडे तोंड कर. बेसिकली हे आलं पाहिजे. तू वाच बरं बघू, तुला येतंय का? रीड दिस. माय नेम इज सोहम. नेमची स्पेलिंग काय? नेमची स्पेलिंग येते का सोहम? सांग बरं. नेम तिकडे बघ, इकडं. हा, सांग. ओके. हाऊची स्पेलिंग काय? HOW. हाऊ ओल्ड आर यू? आय एम 10 years old. सोहम, घाबरायचं नाहीये, लक्षात घे. एकदम फ्रीली बोलायचं आपल्या टीचर्सशी. इथं आपण जी येतोय कशासाठी येतोय? आपल्याला एक अधिकारी व्हायचं इन फ्युचरमध्ये. समजा तू क्लास 1 अधिकारी झाला आणि तुझ्यासमोर असं एकदम क्राऊड आहे आणि अचानक काहीतरी दंगा वगैरे पेटला, काय झालं, तर त्यामध्ये आपण स्वतः घाबरून जायचं नाही. लक्षात घे. समोरच्याला घाबरवता आलं पाहिजे. समजतंय का? आपण मधनेत आणि मधने पहिल्यापासून कोणाला घाबरलं नाही. समजते का? ओके, असू दे, ठीक आहे. बघा, आता जर मी तुला असं म्हटलं, हाऊ मेनी मेंबर्स in your family. हां, आता इकडे बघा. हाऊ मेनी मेंबर्स इन युअर फॅमिली. जर मी तुला विचारलं तुझ्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, असं बेसिकली सुरुवातीला तुम्हाला आलं पाहिजे. इंग्रजी म्हणजे काय? लक्षात घ्या. काय इंग्रजी म्हणजे? असं आलं की कोण डायरेक्ट इंग्रजी शिकत नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
काही सेंटेन्स असते ते पाठ करावं लागतात आणि सगळे सेंटेन्स पाठ करून चालत नाही, त्याचा नियम रूल्स आहेत. लाखो सेंटेन्स आहेत, लाखो सेंटेन्स तुम्ही पाठ करू शकताय का? परंतु ज्यावेळी तुम्ही वाक्य बनवू शकता त्यावेळी अशी वाक्य पाठच करू शकत नाहीत. हजारो लाखो वाक्य आहेत इंग्रजी बोलण्यासाठी, एवढी वाक्य कधी पाठ करणार? आपण जे शिकवतो हाऊ टू स्पीक इंग्लिश, इंग्रजी कसं बोलायचं, हा जे आपला कोर्स आहे जो 4 महिना आपण दिले, त्यामध्ये जवळपास 60-70 व्हिडिओचा आपण अभ्यास करणार आहे. ज्या नोट्स आहेत त्या कशासाठी आहेत मग, समजतंय का? आता हाऊ मेनी मेंबर्स इन युअर फॅमिली जर म्हटलं तर तुझ्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, तर तू पहिल्यांदा मला असंच सांगायचं, देर आर देर आर काय 10 असू दे 11 असू दे 10 मेंबर्स इन माय फॅमिली. असं तुला सुद्धा बोलायचं आहे सोहम, समजतंय का? ओके ओके, हॅव सीट्स. सेव्ह दिस व्हिडिओ प्लीज, सेव्ह दिस व्हिडिओ.